परिस्थिती कितीही कठीण असली तरी जिद्द, चिकाटी आणि कष्ट यांच्या बळावर यश निश्चित मिळते, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. पालघर जिल्ह्यातील खोडा येथील रहिवासी असलेल्या एका साध्या भाजीपाला विक्रेत्याच्या मुलीने आपल्या कुटुंबियांच्या त्यागातून आणि स्वतःच्या जिद्दीच्या जोरावर उच्च शिक्षण पूर्ण करत यशाला गवसणी घातली आहे. अरुण शंकर खैरनार आणि वैशाली अरुण खैरनार हे दाम्पत्य मूळचे पालघर जिल्ह्यातील खोडा येथील असून आपली मुलगी वैष्णवी हिच्या शिक्षणासाठी त्यांनी गाव सोडून नाशिक गाठले. नाशिकमध्ये भाड्याच्या घरात राहत अरुण खैरनार हे नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजीपाल्याच्या गाडीवर चालक म्हणून काम करू लागले. तर वैशाली खैरनार यांनी भाजीपाला विक्रीचा व्यवसाय सुरू केला. अत्यंत साध्या आणि हलाखीच्या परिस्थितीतही मुलीच्या शिक्षणात कोणतीही कमतरता राहू नये यासाठी आई वडिलांनी अथक परिश्रम घेतले. त्यांच्या कष्टाचं चीज करत वैष्णवीने नाशिक येथील मातोश्री कॉलेजमध्ये बी फार्मसी या अभ्यासक्रमात प्रवेश घेतला आणि पदवीचं शिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केले. मात्र येथेच न थांबता वैष्णवीच्या मनात उच्च शिक्षण घेण्याची तीव्र इच्छा होती. त्या इच्छेला पाठबळ देत कुटुंबियांनी नाशिकमध्ये चौकशी करून तब्बल 1,00,000 रुपये फी असलेल्या क्लासमध्ये तिचा प्रवेश करून दिला. आर्थिक अडचणी असूनही मुलीच्या भविष्यासाठी घेतलेला हा मोठा निर्णय होता. वैष्णवीनेही आईवडिलांच्या त्यागाची जाणीव ठेवत सलग 2 ते 3 वर्षे अत्यंत जिद्दीने आणि सातत्याने अभ्यास केला. कॉलेजमधील प्राध्यापक तसेच क्लासमधील शिक्षकांचे तिला मोलाचे मार्गदर्शन लाभले. या सर्वांच्या सहकार्यामुळे आज वैष्णवी आपल्या ध्येयाच्या अगदी जवळ पोहोचली असून यशस्वी वाटचाल करत पुढील टप्प्यासाठी सज्ज झाली आहे. भाजीपाला विक्रेत्याच्या मुलीने मिळवलेलं हे यश समाजातील अनेक गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणारे आहे. नमस्कार, माझे नाव वैष्णवी अरुण खैरनार. मी प्रॉपर खोडाळ्यातली आहे, पालघर जिल्ह्यातली. काही वर्षापासून माझ्या एज्युकेशनसाठी आम्ही नाशिकला शिफ्ट झालो होतो आणि मी स्कूलिंग माझं डॉक्टर काकासाहेब देवधर इंग्लिश मीडियम स्कूलमधून 10th मी एज्युकेशन घेतलं. 11th-12th सायन्समधनं CMCS कॉलेजला केलं आणि बॅचलर्स मी बी फार्ममधून मातोश्री कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये केलं आहे. आणि पुढे माझं ड्रीम होतं की मी अब्रॉडला जाऊन माझं पुढचं एज्युकेशन परस्यू करावं, म्हणून मी अक्षर स्टडी अब्रॉडकडनं कन्सल्टन्सी घेऊन मी पुढचं सगळं माझं केलं. बट फायनान्शियल कंडिशन नव्हती स्ट्रॉंग, पण क्लासकडनं पण सपोर्ट होता आणि फॅमिलीकडनं पण सपोर्ट होता. म्हणजे मम्मी पप्पांचं नव्हतंच असं बजेट की एवढं आम्ही म्हणजे कॅपेबल होतो ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी, पण झालं ते पॉसिबल. आणि आम्ही खरंच खूप हॅपी आहे की माझी पुढची जर्नी खूप छान होईल आणि होपफुली मी सगळ्या गोष्टी मॅनेज पण करेल आणि छान गोष्टी अचीव करेल आणि नेहमी सर्व लोकांना गाईड पण करेल. इफ कोणाला तरी गरज असेल कशा रिलेटेड पण एज्युकेशन, आणि देवाने मला एवढं मोठं करावं की मी कोणाला तरी एज्युकेशन पर्पजमध्ये हेल्प करेल. फायनान्शियल असो, मेंटली असो, गायडन्स असो, सगळ्या टाईपची मी हेल्प करेल एखाद्या स्टुडंटला. आणि त्याने पण सगळ्यांनी असं फायनान्शियल कंडिशनमुळे मागे राहू नये, फायनान्शियल कंडिशनवर मात करून पुढे जावं आणि अचीव कराव्या गोष्टी. परिस्थिती नव्हती, पण मग एक म्हणजे काहीतरी टार्गेट ठेवलं होतं मनात का मी माझ्या मुलीला काहीतरी घडवल. ती इच्छा मी आज पूर्ण केली, त्याच्यातच खूप आनंद आहे. मी अरुण खैरनार, प्रॉपर मी ट्रायबल एरियाचा आहे. मोखाडा तालुका, पालघर, आत्ताचा जुना ठाणा आणि आत्ताचा पालघर जिल्हा. तिच्या शिक्षणासाठी आम्ही सर्व आवरून नाशिकला शिफ्ट झालो. तिथं शिक्षण करीत असताना माझ्या मागे माझी बहीण मेवणे आणि थोडी जावई मुली माझ्या मागे ठाण उभे राहिले. त्याच्यामुळं आम्ही एवढं सर्व हे करू शकलो. ॲक्च्युली हे सर्व मी करील असं मला स्वप्नात वाटलं नव्हतं. मी एक साधा ड्रायव्हर मनुष्य होतो, पण तिची जिद्द, मेहनत आणि या सर्वांचं पाठबळ याच्यामुळे मी हे सर्व शक्य करू शकलो. आणि हा तिचा आदर्श शहरी भागात असो किंवा आमच्या ट्रायबल भागात असो, त्या सर्वांनीच घ्यावा अशी एक मनोमन इच्छा आहे. माझ्या भावाची मुलगी आज UKला चाललेली आहे शिकायला, पण आज त्यांचीही परिस्थिती नसताना आमचंही पाठबळ दिलं आहे आम्ही त्यांना. आणि माझा भाऊ एक भाजीपाल्याच्या गाडीवर ड्रायव्हर म्हणून जात होता आणि भाऊजाई माझी ती रस्त्यावर भाजीच्या टोपल्या घेऊन बसत होती,
पण ह्या क्षेत्रामध्ये जाण्यासाठी आम्ही सगळ्यांनी सपोर्ट केला आणि त्या सपोर्टला सर्वार्थी वैष्णवी खैरनारचा जास्त सपोर्ट मिळाला आम्हाला, म्हणून आम्ही तिला ह्या क्षेत्रामध्ये पोहोचवू शकलो. आणि म्हणजे त्यांच्या ह्या कष्टाला तिने फळ दिलेलं आहे, हे जास्त महत्त्वाचं आहे आमच्यासाठी. आणि हा आदर्श भारतीय मुलांनी सर्वांनी घ्यावा इतकं आम्हाला वाटतंय. आणि त्यांनी ही परिस्थिती नसतानाही हे इथपर्यंत आणलेलं आहे, हे गाडं त्याला यशस्वीपणे ती पार करणार अशी अपेक्षा आहे आणि ती करणार ही जिद्द पण आमची आहे. ही आमची साली वैष्णवी आज UKला चालली आहे, तर आम्ही फार ते प्राऊड फील करतोय सर्व फॅमिली. आणि आमच्या सर्व फॅमिलीतर्फे आमचे भोरे परिवार, बाकी तिचे अंकल, सगळ्यांतर्फे आम्ही तिला फार म्हणजे शुभेच्छा देतो. सोनवणे परिवारातर्फे पण, खैरनार सोनवणे सर्व परिवारातर्फे आम्ही तिला शुभेच्छा देतो. आणि तिची जर्नी आणि तिने केलेलं हे आज जे पाऊल उचललेलं आहे हे, आणि तिने आमच्या सर्वांसाठी जे अभिमानाचे हे क्षण दिलेले त्याबद्दल तिचं खरंच मनापासून अभिनंदन. हॅपी जर्नी. हॅपी जर्नी. हॅपी जर्नी. माझी भाची वैष्णवी अरुण खैरनार ही खूप जिद्दी आहे, खूप हुशार आहे. तिच्याकडनं सगळ्यांनी हे घ्यावं, मार्गदर्शन घ्यावं, हीच माझी सदिच्छा. मी ॲडव्होकेट अभिजित दीपक सोनवणी. तसं पाहायला गेलं तर वैष्णवी अरुण खैरनार ही माझ्या मामाची मुलगी. आणि आज आमच्या पूर्ण खैरनार, सोनवणी आणि इथं आलेल्या समस्त कुटुंबियांपैकी ती एकमेव अशी व्यक्ती आहे की ती बाहेर कंट्रीमध्ये कुठेतरी शिकायला चालली आहे, UKमध्ये. तर तिच्यावर सगळ्यांनाच अभिमान. तसं पाहायला गेलं तर माझे मामा मामी यांची अतिशय हलाखीची परिस्थिती, त्यांनी तसा उल्लेख केला त्याच्यानुसार त्या अतिशय खेडेगावातनं नाशिकमध्ये वास्तव्यास आले. त्याच्यानंतर तिने जे तिचं स्वप्न, जे टार्गेट होतं ते तिने धरून ठेवलं आणि त्याच्यानुसार तिने पुढे वाटचाल केली. आणि तिने जी वाटचाल केली त्या वाटचालीला तिला यश भेटतंय कुठंतरी, ते बघून आम्हाला सर्वांना तिचा सार्थ अभिमान आहे. आणि इथून पुढे पण तिच्या भावी वाटचाली सर्व आम्ही सोनवणे, खैरनार, त्याच्यानंतर भोरे परिवार आलेले त्यांच्यापैकी सगळ्यांपैकी म्हणजे सगळ्यांकडूनच तिला म्हणजे सार्थ अभिमान आहे तिचा. आणि तसं पाहायला गेलं तर खरंच खूप अभिमानास्पद बाब आहे. आणि नव्हती त्यांची खरंच पाहायला गेलं त्यांची कॅपॅसिटी तशी नव्हती आणि तिने करून दाखवलं. आणि वर्क फ्रॉम होम करणं, हे करणं ते करणं, सतत बिझी राहून कुठेतरी इन्कम सोर्स तिने ट्रॅव्हल केला. त्याच्यानंतर ती याच्यानुसार त्या जर्नीत ती पुढे सरकत राहिली. आणि तसं पाहायला गेलं तर समस्त आमचा जो सर्व कुटुंबीय आहे तसं पाहायला गेलं तर आमच्या सोनवणे परिवारात एकूण 10 ते 12 डॉक्टर आहेत. ते 10 ते 12 डॉक्टरांपैकी ते पण आज इथे येऊ शकले नाही, पण त्यांना पण त्या गोष्टीचा सार्थ अभिमान आहे. आणि त्यांच्याच गायडन्स खाली कुठेतरी ही पण कुठेतरी पुढं वाटचाल करते. तिचा मोठा भाऊ असल्याने त्या गोष्टीचा मला सार्थ अभिमान आहे. इकडं आज खैरनार परिवार, सोनवणे परिवार, जाधव परिवार, बोरसे परिवार समस्त आज जमलेले. जमण्याचं कारण म्हणजे माझी भाची वैष्णवी अरुण खैरनार आज ही पूर्ण खानदानात एकूण ती एक अशी मुलगी आहे, कमी वयात तिने एवढं उंची गाठलेली आहे. शिक्षणासाठी तिची जिद्द, लहानपणापासूनचे तिचे कष्ट, आज पूर्ण खैरनार परिवाराला एवढा आनंदाचा दिवस आहे आणि सगळ्यांना एवढा आनंद आहे, एवढे उत्सुक आहे सगळे. ती एकमेव अशी मुलगी आहे एवढं कमी वयाची की तिच्यामुळं अजून 10 जण प्रेरणा घेणार आहे तिच्याकडून. आणि आमचे प्रयत्न राहील की अजून तिने अजून यशस्वी व्हावा आणि त्याच्यातून जे लहान लहान इथं घरात सगळे पोरं बाळं आहेत त्यांच्याकडून प्रेरणा घ्यावी आणि त्यांचं पण भविष्य अजून असंच ब्राईट व्हावा ही अपेक्षा. आणि आपण तिला सर्वजण मिळून आपण इथं हॅपी जर्नीसाठी किंवा मग हॅपी मुवमेंटसाठी आपण सगळे जमलेलो आहोत. तर आपण सर्वांकडून तिला हॅपी जर्नी. ही माझी साल्याची मुलगी काय, पण तिची इच्छा होती का मी काहीतरी करून दाखवावा, म्हणून एक सर्वसाधारण कुटुंबामधली मुलगी आज UKला शिक्षणाकरता जाते. हा माझा सार्थ अभिमान आहे. कारण
ती जेव्हा जन्माला आली तेव्हा मी सांगितलं होतं का नाही, ही तुझ्याकरता प्रेरणादायी वस्तू आहे, ही तू हारू नको, ही असं मी माझ्या साल्याला सांगितलं होतं. म्हणून त्यांनी ती हरवली नाही, म्हणून आज हा आम्हाला एवढा मोठा क्षण पाहायला भेटला. हा माझा सार्थ अभिमान आहे का माझ्या साल्याने सुद्धा माझं ऐकलं, साल्याच्या मिसेसने सुद्धा माझं ऐकलं. हा मला अभिमान आहे. म्हणून तिच्या सदैव आयुष्याकरता मी तिच्या पाठीशी आहे. मी जिवंत आहे ना तोपर्यंत मी तिच्या पाठीशी आहे.